समाचार अब तक, सत्य का साहस। मंत्र्यांनी प्रक्षोभक वक्तव्य करू नयेत, पंतप्रधान मोदींचा सल्ला। देशातील 5 लाख गावांमध्ये श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळा। साताऱ्यात सेवागिरी महाराजांचा आज रथोत्सव, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रथपूजन। राम मंदिरासाठी गोळ्या झेललेल्या संतोष दुबेंचे स्वप्न पूर्ण। DRDOची लष्करासाठी उग्रम असॉल्ट रायफल। अंदमान निकोबार द्वीपवर 4.1 रिक्टर स्केल भूकंपाचा धक्का। सांगलीत योगीवाडी MIDCचा आराखडा मंजूर। निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवणार बावनकुळे यांचं वक्तव्य। कृष्णा गोदावरी खोऱ्यात सापडले नवे तेल साठे। नाशिकच्या काळाराम मंदिरात भाजपकडून महाआरती। शिंदेचे आमदार अपात्र झाले तरी सरकारला धोका नाही, महाजन यांचं मोठं वक्तव्य। NPS मध्ये QR कोडची सुविधा, तत्काळ रक्कम होणार जमा। सोलापुरात कांदा लिलाव 5 दिवस बंद। न्यायमूर्ती सुधीर कुलकर्णी शिवाजी विद्यापीठाचे पहिले लोकपाल। वर्षभरात 1140 शेतकऱ्यांची आत्महत्या, अमरावती विभागातील विदारक चित्र। विदर्भात हजारो ट्रक पुन्हा थांबले, हिट अँड रन विरोधात संप। राम मंदिरासाठी काढलेल्या अक्षता वाटप मिरवणुकीवर मध्य प्रदेशमध्ये दगडफेक। ठाणे पूर्वेकडील सॅटिस पुलाचे काम 10 महिन्यात पूर्ण, पश्चिमेचा ताण होणार कमी। रायगडमध्ये पेणमध्ये साकारलेल्या महालक्ष्मी मूर्तीची बँकॉकच्या मंदिरात स्थापना। माटुंग्यात प्रवाशांची नाकाबंदी, झेड पूल 3 महिन्यांसाठी बंद। मालदीवपेक्षा कोकणच सर्वांग सुंदर, देवेंद्र फडणवीसांच्या पोस्टची चर्चा। राज्यात पुन्हा मोठा राजकीय भूकंप होणार, गिरीश महाजन यांचा दावा।